आम्ही सिटी स्कॅनला चाललो आहे. व्हॅन आली म्हणजे ॲम्ब्युलन्स आलेली आहे. तरी बघा मम्मी इथे झोपलेली आहे. नमस्कार. तर मी आज काही म्हणजे गुड मॉर्निंग पण नाही करू शकत. तर मला हेच म्हणायचं आहे, मला घरातून निघतानाच मला व्हिडिओ करायचा होता पण नाही जमलं. म्हणजे मला दाखवायचं होतं. मम्मी थोडीशी आजारी आहे तर मम्मीला ॲडमिट केलेलं आहे मॅग्नममध्ये. तर मम्मी म्हणजे 8 दिवसापासून थोडंसं नरम गरम तब्येत होतीच. तुम्ही बघितलंच कालच्या रेसिपीमध्ये पण मम्मी जरा थोडीशी जरा चेहरा तिचा हे झालेला दिसतोय. तर मम्मीचं जे ॲडमिशनचं सगळी प्रोसेस आहे ती सगळी झालेली आहे. सगळं IV वगैरे लावली. तर तुम्हाला मी मम्मी दाखवणारच आहे. तर मम्मीचं ना एका साईडला खूप दुखत होतं. ती बऱ्याच दिवसापासून म्हणजे थोडंसं सांगत होती मला, पण मी म्हटलं नॉर्मल थोडंसं दुखत असेल किंवा कामामुळे, आणि खूप पाठ पण दुखते आणि ताप आहे ना 3 दिवसापासून उतरतच नाही आहे. मग साळुंके डॉक्टर म्हणून आहे, ते बोलले जर नाही उतरलं तर आपल्याला ॲडमिट करावं लागेल. तर इथेच मम्मीचं 2018मध्ये मम्मीचं एन्जिओप्लास्टिक झालं होतं. तर परत मम्मीची जसं इथेच मम्मीची ट्रीटमेंट चालू आहे. तर मम्मीला मी तिथे घेऊन आलेली आहे. सगळी प्रोसेस झाली. फक्त आता मम्मीचं मेडिक्लेम आहे त्याचेच थोडंफार बाकी आहे. ॲडमिशन वगैरे सगळं झालं आहे. आम्हाला प्रायव्हेट रूम दिलेला आहे. आणि थोडंसं मलाही जरा कसं तरी वाटतंय. मम्मी जरा नरम गरम तब्येत आहे चांगलीच, आणि खूप रडत होती थोड्या वेळापूर्वी मला. आणि खूप ताप आहे मम्मीला, एक ताप आहे मम्मीला. ते IV वगैरे आलं त्या सिस्टर. मम्मीला आधी वेंटलं वगैरे टाकलं सगळं आणि आता IV लावलेली आहे आणि काहीच खायला लावलं. मम्मीची सोनोग्राफी परत करायला लावली. काल सगळ्या टेस्ट वगैरे सगळ्या झाल्या. पण आता बघू काय होतं. तर मी सगळं मी तुम्हाला ना मम्मी दाखवते. चला, मम्मी ना इथे झोपलेली आहे. हे बघा, तुम्हाला मम्मी दिसत असेल. ते लाईट लावते. तर इथे प्रायव्हेटच रूम घेतला आहे. आपलं मेडिक्लेम आहे, काही टेन्शन नाही. म्हटलं व्यवस्थित. आहे बघा मम्मी झोपली आहे. खूप ताप आहे मम्मीला, खूप. तर हे बघा IV लावलेली मम्मीला. तर बऱ्याच जणांना वाटेल का मम्मी दिसत नाही आहे, मला हे काही दाखवायचं नव्हतं. पण ती एवढी हे झाली ना, तर तुम्ही पण बघा नाही का मम्मी किती एवढं काम करून तरी पण काल जाणार होती. मी मम्मीला शपथ टाकली, म्हटलं बिलकुल जायचं नाही. तर मम्मी तेव्हा घरी थांबली, तरी पण म्हणे मी जातेच. म्हटलं नाही. तर हे बघा मम्मीला इथे बघा IV लावलेलं आहे. IV चालू आहे. आणि आत्ता काहीच खायला लावलं नाही. सगळ्यात टेस्ट वगैरे चालू आहे मम्मीच्या. ब्लड टेस्ट वगैरे सगळं झालं आहे. युरिन बाकी आहे, ती होऊन जाईल आता. तर हे बघा ना, मम्मीच्या हात ज्या वेन आहे ना त्या पण मम्मीच्या दिसत नाही शक्यतो. पण त्या सिस्टर इतक्या छान त्यांनी एकदम व्यवस्थित प्रॉपर मम्मीचा व्हेन फ्लो टाकला. मम्मीला कप पण झाला आहे थोडासा. बघा कशी झोपली आहे. तुम्ही असं मम्मीला बघितलं नसेल. ती किती ॲक्टिव्ह असते, किती उत्साही राहते नेहमी. थोडंसं चालू असतं सुख दुःख. काही नाही, थोडंसं मम्मीला आता वाटेल बरं. ते IV वगैरे लावले का थोडंसं रडते वगैरे, कारण तिच्या बहीण आहे ना, त्या खूप बारीक आहे. तिला शक्यतो म्हणजे सण नाही होत मम्मीला, पण ती सण करते. काही नाही आता. आणि खायला तर काही लावलं नाही. आणि ते खाण्याचं पण वगैरे कॅन्टीन वगैरे सगळं आहे, म्हणून खाण्याचं वगैरे टेन्शन नाही आहे. आणि बस आता मम्मीला थोडंसं आराम करू देते. दीदी येणार आहे, पण ना इथे नाशिकमध्ये अलर्ट सांगितलेलं आहे का सगळं शाळा वगैरे कॉलेज वगैरे सगळं बंद आहे. तर नाही येऊ शकत. तर दीदीच्या तिकडे दिंडोरी इकडे यायला ते पण बंद आहे, गाड्या यायला. तर दीदी बोलली मी आज नाही तर मग उद्या सकाळी येते. म्हटलं ठीक आहे दीदी. तर काही मी थांबेल, आता थांबवत लागणारच आहे. हे थांबतील, काही साई येईल, ओम येईल. मग आता बघू आपण कसं करायचं. मम्मीला मेन बरं वाटणं आहे. बघते आता पुढे काय टेस्ट वगैरे येईल तसं मी तुम्हाला दाखवेलच पुढे. गेले आहे मम्मीला बघायला. तर आम्हाला पुढची प्रोसिजर करायची आहे मेडिक्लेमची. आणि परत मम्मीच्या ह्या मेडिसिन आहे त्या घेऊन येते मी आता खालून. तर एवढ्या बघा
टॅबलेट लिहून दिल्या आहे सगळ्या, ह्या इंजेक्शन आहे. हे आत्ताच आले. काय हो दुकान वाढवलं ना आता. ते पण धावपळ करत आहे. त्यांना म्हटलं जेवण करा, ते म्हणणे मी आता इकडे येतो. ते मेडिक्लेमचं बघतील, मी आता मेडिसिन वगैरे घेऊन येईल. लिफ्टने खाली जातोय. मम्मी फर्स्ट फ्लोअर आहे. तर आम्हाला लईच कसरी वाटते, पण आता काहीच करू शकत नाही. चालली आपल्या आता धावपळ होईल थोडीशी. खाली बरोबर ना. आमना ग्राउंड आगे बेस ग्राउंड. आत्ताच मी चहा पिऊन आली खाली. खाली कॅन्टीन आहे, तर चहा घेतला. मम्मी बघा झोपली. जो इथला युनिफॉर्म आहे ना पेशंटचा, तो घातला आता. मी बसली. मम्मी एकाएकी एकदम मम्मीला अचानक हे झालं, म्हणजे पोटात दुखायला लागलं वगैरे. सोनोग्राफीला पण जायचं आहे, पण अजून सर काही बोलले नाही. मम्मीला असं बघितलं ना आता कसं तरी वाटतं, कारण की मम्मीला नेहमी आपण एकदम जोशमध्ये बघतो, खूप उत्साही असते ती. बोले बाबा एवढंच प्रार्थना आहे, पटकन मम्मी बरी व्हावा, ती घरी यावं. झोपली. पल्स वगैरे सगळं चालू आहे, काही मेजर नाही. पण ना पोटात आहे ना इतकं असह्य दुखतं आहे ना, म्हणजे सांगू शकत नाही एवढं का. म्हणजे तिला त्या दिवशी परवा आहे ना, मम्मी जसं बाथरूमला जाणार होती आणि बाथरूमला गेली आणि तिथे चक्कर येऊन पडली. म्हणजे पोटात आहे ना काहीतरी असं वेगळंच, जसं नाही का गोळा आला नाही असं वाटतं मम्मीला, मी जाते काय नाही का, एकदम असं वेगळंच झालं मम्मीला पोटात नाही का. मग टॅबलेट आणली, मग मम्मीला बरं वाटलं आणि त्या टॅबलेटच बरं वाटलं. खूप डेंजर झालं होतं मम्मीला. तर आता ते आय व्ही वगैरे चालू आहे ना, आता जरा बरं वाटतं मला. आता ना झोपत पण नाही, नुसती तडतड करते, झोपतच नाही. मम्मी झोप, मम्मी आराम कर, तू मार्केटला जाऊ नको, थोडंसं तुझी काळजी घे, तुझं एन्जिओप्लास्टिक झालेलं आहे. मम्मीचं इथंच या मॅग्नममध्येच मम्मीचं एन्जिओप्लास्टिक झालेलं आहे, 2018मध्ये तेव्हा झालेलं आहे. तर मम्मीला खूप सांगतात, नेहमी सर पण सांगतात तुम्ही मार्केटला प्लीज जाऊ नका, आराम करा. पण मम्मी ऐकतच नाही. उठली का चालली, उठली का चालली, उठली का चालली, मी काय करू, घरात बोर होतं, असं होतं तसं होतं. तर मला आज बघा. आणि काय होतं माहिती का, धावपळ करायला कोण नाही, मलाच. म्हणजे कसं असतं, मलाच एकटीला धावपळ करावं लागते, पळावं लागतं. साईला पण ताप आलेला आहे आणि इकडे नाशिकमध्ये ना अलर्ट सांगितलेला आहे, म्हणजे खूप पाऊस चालू आहे. तर साईला पण खूप ताप आला आहे. तो एकटाच आहे घरामध्ये. मी त्याला लॉक करून आली, म्हणजे लावून आली, काय त्याला झोप वगैरे लागली, दरवाजा उघड राहिला म्हणून मी लॉक करून आली. तर माधुरी ताई येईल 5:30ला, ती स्वयंपाक वगैरे करेल, काही खाण्याचं वगैरे. आता स्वयंपाकाचं टेन्शन ते यांचं माझं पण तिथेच करेल. मम्मीचं तर खाण्याचं काही नाही, मम्मीला देऊ तर सूपच देऊ वगैरे नाही खाता बघू. आणि दीदी उद्या येणार आहे. काही तुम्ही सगळ्यांनी मस्त छान अशी प्रार्थना करा का मम्मी पटकन बरी व्हावी. की तुम्हाला माहिती आपण तिला नाही असं बघू शकत, सगळे आपण तिला उत्साहात बघतो, खूप याच्यात बघत असतो. आणि मम्मीला ॲडमिट करायचं कारण मी तर तुम्हाला सांगितलंच, मम्मीला त्रास होता म्हणून ॲडमिट केलं. आणि तिला ना सतत खूप 108 ताप नाही का, कमीच होईना. तर म्हटलं नाही आता करावंच लागेल ॲडमिट. पटकन बरी व्हावी. काही नाही, मी आता बसते थोडी, हे फाईलचं काम होतं, मेडिक्लेमचं सगळं करून आली मी. खाली मेल वगैरे करायचा होता. उद्या दीदी आली ना, मला आधार होईल थोडासा, म्हणजे ती थांबेल इथे माझी, म्हणजे मी घरातली काय धावपळ असेल ती करेल. दीदी आली ना, मला थोडा धीर येतो, म्हणजे ती इथे तरी ॲटलिस्ट थांबेल माझ्याजवळ. म्हणजे ती दाजी वगैरे येतील, मग ते थांबतील. मीच पाहुण्यांना वगैरे कोणाला सांगणार नाही, कारण की मग खूप गर्दी होती आणि मग सगळे भेटायला वगैरे येतील, मी कोणाला सांगणार नाही. आणि पाऊस पण खूप चालू आहे, कशाला उगाच सगळ्यांना सांगून त्रास द्यायचा. ते मी कोणाला कळवणार पण नाही. फक्त आता सकाळी दीदीला सांगितलं, दीदी म्हणे उद्या येते म्हणे. म्हटलं हो दीदी चालेल.
काही नाही, आता हे बसते थोडीशी, माझी इतकी पाय दुखत आहे ना, खूप वर खाली 2-3 तास झाले मी वर खाली करते, म्हणजे चालूच आहे ना का वर खाली काही नाही. आता मग थोडंसं आता मम्मी पण झोपली, शांत आता झोपली. बसते थोडंसं, मी काय वाटलं थोडंसं चहा पिऊन येईल बस. आम्ही सिटी स्कॅनला चाललो आहे. व्हॅन आली, म्हणजे ॲम्ब्युलन्स आलेली आहे. तरी बघा मम्मी इथे झोपलेली. तर नाशिक रोडला जायचं आहे आम्हाला. तर मी पण मम्मीसोबत आहे इथे बसलेली जवळ मम्मीच्या. मम्मी झोपली. तर मम्मीला त्रास होतोय. सिटी स्कॅन जेव्हा करू तेव्हा सगळं समजेल नेमकी प्रॉब्लेम काय. ECG पण काढला आता, ओके आहे थोडा, बघू आता. तर चाललो आम्ही नाशिकवरून. तर मम्मीला ना थंडी वाजते, ती सकाळपासनं कमीच होत नाही. परत मम्मीला सिटी स्कॅन करून आलं, तुम्ही बघितलंच मम्मी. पण मम्मीला आता परत थंडी वाजते. ते वॉर्मअप असतं, हे मशीन आहे त्याचं, ते बघा. मम्मीला खूप थंडी वाजते, त्याच्यामुळे ते मशीन आणलं सिस्टरांनी. कसं असतं बघा, मी फर्स्ट टाईम पाहिलं, मी पण पाहिलेलं नव्हतं. मी आली आहे हॉस्पिटलला. तर आजचा दुसरा दिवस आहे. तर आज जरा मम्मीचा थोडाफार चेहरा बरा वाटतोय, म्हणून जरा मलाही बरं वाटतंय, माझाही चेहरा थोडा बरा वाटतोय. तर हे बघा, तुम्ही बघू शकता मम्मी बघा इथे सकाळी युरिन ब्लड ना मम्मी, ब्लड वगैरे नेलं. आणि परत आता आपलं सिटी स्कॅन केलं होतं ना, त्याचा रिपोर्ट पण आहे ना जराच वेळाने येईल, म्हणजे 12 वाजता मग समजेल नेमकी काय प्रॉब्लेम आहे. मम्मीचं कापर दुखतं. आता ओम आलेला आहे, हे बघा ओम आहे इथे, ओम. तर ओम आलेला आहे. त्यांनी आल्यापासून मग त्याने मेडिसिन घेऊन आला. आणि तुम्हाला मी मम्मीला दाखवते. मम्मी, आपली मम्मी, मम्मी कशी दिसते, कशी दिसायला लागली बघा. तुम्ही आत्तापर्यंत मम्मीला हसत मुखत खेळत एकदम छान ॲक्टिव्ह रेसिपी करताना बघितलं आहे, पण बघा ना कशी कशी झाली मम्मी माझी. हळू. तर ना रात्रीपासून IV चालू आहे. जेवायचा तर विषयच नाही, कारण की लिक्विडच प्यायला लावलेलं आहे. जेवण नाही द्यायला लावलं आत्ता पण मी टिफिन वगैरे बघा सगळं घेऊन आली. छान असं आहे बघा. इकडे टिफिनमध्ये वरण भात, पापड तळले, हे पापड भाजले, नागलीचा उडदा, थोडं चव येईल म्हटलं तोंडाला, लोणचं आणलं. पण ते डॉक्टर म्हणजे सिस्टर बोलल्या त्यांना द्यायचं नाही अजून, द्याल तर तुम्ही ज्यूस वगैरेच द्या, बघू मग नाही का. काय मम्मी, कसं वाटतं, पोटात दुखतं? मम्मीचं आहे ना या साईडला ना जरा पोटात दुखतंय. हे बघा, विचार करते, बघते, रडते, पण दुखत असतं मम्मीचं. मम्मी काय ग, हे बघा. मम्मीला रडायला येते. मम्मी नको रडू, दीदी येणार आहे तेवढंच. मग दीदी आली का थोडंसं मम्मीला बरं वाटतं नाही का. काल दीदीचा फोन केला दीदीने, तर थोडंसं फ्रेश माइंड झालं मम्मीचं, जरा हसली थोडंसं. छोटे इंजेक्शन के लिए इतना डर रहे हो? मम्मीची ना शुगर वाढली आहे, 200 झाली. तर सिस्टर मम्मीला इंजेक्शन देतात इन्सुलिनचं.
ओके हो गया गुड मॉर्निंग. आजचा तिसरा दिवस आहे मम्मीला ॲडमिट करण्याचा. मम्मी दवाखान्यात आहे, म्हणजे हॉस्पिटलमध्ये आहे. मी इथेच आहे, मम्मीकडे आली, रात्रभर तिथेच होती. मला तिथेच थांबावं लागतं. मी आवरूनच घेतलं, घरी थोडंफार आवरलं, कारण की 2 दिवसापासून लक्षच नव्हतं, पाणी पण नव्हतं. तर आता ना मम्मीला मी घरी आली. नेमकी ताई आज माधुरी ताई येणार नाही, ती लग्नाला गेली. तर आता हे बघा मम्मीसाठी छान असं पेज केलेली आहे. थोडंसं ना सैल असा रवा केला. तर मम्मीला आता साई घेऊन जाईल. हे बघा गुळाचा मस्त शिरा केलेला आहे मम्मीला. तर ना मम्मीला थोडीशी चव येईल. साई म्हणे मम्मी मी घेऊन जातो. तर आता सध्या मम्मीकडे ओम थांबलेला आहे. ओम थांबलेला आहे मम्मीकडे. तर मला पण ना रात्री खूप ताप आला होता. मला आधीच टॉन्सिलचा प्रॉब्लेम आहे. थोडंसं लोणचं खाल्लं आहे बघ, इथे सूज दिसत असेल, सूज आली थोडी टॉन्सिलला. आणि आता काय नाही, मस्त झालं आहे. आता शिरा झाला आहे, गुळाचा खायचं होतं मम्मीला, म्हटलं मस्त काळे फ्रुट्स वगैरे करून केला. आणि आता दीदी येईल. दीदी आलीच नाही अजून, 2 दिवस झाले. तिच्या मागे थोडी गडबड होती. नाशिकला खूप पाऊस होता, मग ती आज येतील, तो टेन्शन घेऊ नको. ताई पण नाही. आता हे बघा इथे सगळा पसार आहे, सगळं फ्रीज थोडंसं बघितले, भाज्या वगैरे काय आहे नाही का, पीठ दळून आणलं, आता ते भरते. आणि आता पहिले साईकडे ना डब्बा देते, त्याला पाठवते नाही का आता. आणि पुढे जसं होईल तसं दाखवते तुम्हाला. आता स्वयंपाकाला काय करायचं आहे ते बघते मी. स्वयंपाकाला मम्मी बोलली ती तुम्हाला खिचडीच करू नको, धावपळ करू जास्त. आता इथं ते भाज्या आहे एवढ्या, आता याच्यातलं काय करायचं बघते. आता मम्मी मार्केटला नाही, तर मग भाज्यांचा प्रॉब्लेम. हे म्हणे मी उद्या सगळं तुला भाजीपाला आणून देतो. आता साईकडे मी पहिले ही शिरा पाठवते.